नमस्कार मित्रांनो, जी.के. मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या आपण प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. नुकतेच युनेस्कोने कोणत्या राज्याला वारसा पर्यटनासाठी देशातील सर्वोत्कृष्ट राज्य घोषित केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी. पश्चिम बंगाल या राज्याला युनेस्कोने वारसा पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट राज्य घोषित केले आहे. तर युनेस्कोची स्थापना झाली आहे 1972. तर यामध्ये आपल्या भारत देशातील 43 स्थळांसह आपला प्यारा भारत देश 6व्या स्थानावर आहे. तर इटली हा देश 59 स्थळांसह प्रथम स्थानावर, तर द्वितीय स्थानावर चीन हा देश आहे. पश्चिम बंगाल या राज्याबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली आहे 15 ऑगस्ट 1947. राजधानी आहे कोलकाता. राज्यपाल आहेत सी.व्ही. आनंद बोस. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. राज्यसभा सीट आहेत 16. लोकसभा सीट आहेत 42. प्रश्न दुसरा. पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए. ओमान. ओमान या देशामध्ये हॉकी ज्युनियर कप 2024 आयोजन करण्यात आलेले आहे. तर ही 10वी आवृत्ती आहे. तर विजेता देश आहे आपला प्यारा भारत देश आणि उपविजेता देश आहे पाकिस्तान. तर ओमान या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे मस्तक. चलन आहे ओमान रियाल. सुलतान म्हणजेच पंतप्रधान आहे सुलतान हैथम. प्रश्न तिसरा. कोणत्या संस्थेने एक वैज्ञानिक एक उत्पादन कार्यक्रम सुरू केला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी. भारतीय कृषी संशोधन परिषदेने एक वैज्ञानिक एक उत्पादन कार्यक्रम सुरू केला आहे. तर ICAR म्हणजेच भारतीय कृषी संशोधन परिषद, त्याचाच इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च हा फुल फॉर्म होतो. तर स्थापना झालेली आहे 16 जुलै 1929. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न चौथा. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने मानकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी. IISc बेंगलोर या संस्थेशी ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्ड्सने मानकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. तर IISc म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मराठीत भारतीय विज्ञान संस्थान. तर स्थापना झालेली आहे 1909. संस्थापक आहेत जेमशेटजी टाटा व कृष्णराजा वडियार. प्रश्न पाचवा. नवी दिल्ली येथे आयोजित अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तर प्रथमच साजरा होत असलेला हा 3 दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आहे. 6 ते 8 डिसेंबर दरम्यान होणार आहे. तर हा महोत्सव ईशान्य भारतातील विशाल सांस्कृतिक चित्र अधोरेखित करत पारंपरिक कला, हस्तकला आणि सांस्कृतिक प्रथांना एकत्र आणेल. प्रश्न 6वा. कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी. ओडिशा या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर हा महोत्सवाबद्दल आपण माहिती पाहू. 1 ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित केलेला हा 5 दिवसाचा नृत्य महोत्सव आहे. हा ओडिशातील सर्वात मोठ्या नृत्य महोत्सवापैकी एक आहे. या देवस्थानाचे उत्कृष्ट म्हणजेच शालमंडर किंवा डॅन्सिंग हॉल हे स्थापत्यशास्त्राचे आश्चर्य आहे. तर ओडिशा राज्याबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे भुवनेश्वर. राज्यपाल आहेत रघुवर दास. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी. राज्यसभा सीट आहेत 10. लोकसभा सीट आहेत 21. प्रश्न 7वा. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए. मिशेल बॅचले यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 प्रदान करण्यात येणार आहे. तर हा पुरस्कार यांना शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी दिला गेलेला आहे. तर पुरस्काराचे स्वरूप आहे 10 लाख रुपये
व प्रशस्तीपत्र. तर सुरुवात म्हणजेच 1986ला अल्वा मिर्डल यांना मुत्सद्दी आणि शांतता संशोधक यासाठी मिळालेला आहे. आणि 2023 मध्ये डॅनियल बेरनबोइम आणि शांतता कार्यकर्ते अली अबू अवाड यांना चालू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षावर अहिंसक उपाय याबद्दल पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न 8वा, फायझर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? बरोबर होते मित्रांनो, ऑप्शन सी, बिहारी मुखर्जी यांना फायझर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. 9वा, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड चे एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? बरोबर होते मित्रांनो, ऑप्शन ए, पद्मजा चंद्रू यांची नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे. तर स्थापना झाली आहे 1996, मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. प्रश्न 10वा, आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी कोणाची निवड झाली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन ए, राजीव मेहता यांची आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी निवड झाली आहे.